भारतीय जनता पार्टी यांच्याकडून लाक्षणिक उपोषणाचे आयोजन। करेडखेडच्या महादेव मंदिरात केले भजन आंदोलन। मंदिरे उघडण्याची जनतेने केली मागणी। श्रद्धेचे स्थान असलेले मंदिर त्वरित उघडावे, शिवराज पाटील माळेगावकर यांचं वक्तव्य। शासनाचे नियम पाळूनच मंदिर प्रवेश करू, पंकज देशमुख यांनी केल्या भावना व्यक्त। शेतकऱ्यांना मंदिरात येण्यासाठी मंदिरे उघडावीत याकरिता भारतीय जनता पार्टी यांच्याकडून लाक्षणिक उपोषण आंदोलन। गेल्या अनेक महिन्यापासून भारतासह संपूर्ण जग कोरोनाच्या महामारीत लॉकडाऊन झालाय। देशातील शाळा, महाविद्यालय, सार्वजनिक ठिकाणे आणि मंदिरे बंद करण्यात आली। देशातील जनता घरातच राहावे असे शासन दरबारी आदेशही काढण्यात आले। अलीकडे कोरोना वाढणार नाही याची काळजी घेत काही नियम शिथिल करण्यात आले। देशातील काही ठिकाणी सार्वजनिक ठिकाणासह मंदिरेही उघडण्यात आली। याच धर्तीवर भारतीय जनता पार्टी यांच्याकडून युवा मोर्चा आणि आध्यात्मिक आघाडीच्या माध्यमातून देशातील मंदिरे उघडावीत याकरिता एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात आले। अतिवृष्टीच्या तडाख्याने शेतकरी हवालदिल झालाय। कामगाराच्या हाताला काम नाही, अनेक व्यवसाय बंद झालेत। अशा काळात मानसिक समाधान मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे मंदिरे। सर्वसामान्य जनतेचे श्रद्धेचे स्थान म्हणजे मंदिरे आणि हीच मंदिरे उघडावीत याकरिता देगलूर तालुक्यातील करेडखेड येथील महादेव मंदिरात भारतीय जनता पार्टी यांच्याकडून भजनाच्या माध्यमानं लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात आले। यावेळी भारतीय जनता पार्टी नांदेड जिल्हा ग्रामीणचे जिल्हा उपाध्यक्ष शिवराज पाटील माळेगावकर म्हणाले की सरकार मंदिराची दारे उघडतो आणि मंदिराची दारे उघडत नाही, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे। खरं तर शासनाने मंदिरे उघडून सर्वसामान्य जनतेला मानसिक समाधान मिळवून द्यायला हवे। जर मंदिरे उघडली नाहीत तर भारतीय जनता पार्टी कुलूप फोडून अभिषेक करेल असंही त्यांनी सांगितलं। तर या प्रसंगी करेडखेड गावचे सरपंच तथा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष पंकज देशमुख करेडखेडकर म्हणाले की आम्ही ज्या पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी मास्क, सॅनिटायझरचा वापर करून इतरत्र वावरतो, अगदी त्याच पद्धतीनं मंदिरातही शासनाने दिलेले नियम पाळत आम्ही प्रवेश करू। शासनाने त्वरित मंदिरे उघडावीत अशीही त्यांनी या प्रसंगी मागणी केली। या प्रसंगी भारतीय जनता पार्टी नांदेड जिल्हा ग्रामीणचे जिल्हा उपाध्यक्ष शिवराज पाटील माळेगावकर यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष पंकज देशमुख करेडखेडकर, तालुका सरचिटणीस मल्लिकार्जुन पाटील शिवनीकर, तालुका उपाध्यक्ष कैलास वंटे, निलेश देशमुख कावळगावकर, मंदिराचे पुजारी श्रीपाद गुरुदास महाराज, राजेश्वर उपलंजवार, नरसिंग महाराज, किशन पांचाळ, मारुती वाघडोळे, शिवाजी मैलागिरे, नरसाबाई गज्जलवार, नरसिंग पाटील, श्याम राचलवार यांच्यासह अनेक भक्तगण, नागरिक आणि सर्व समाज बांधव या प्रसंगी उपस्थित होते। रामदास तलवारेसह मी मिलिंद वाघमारे, माइंड लाईट मीडिया।